संवाद होतो. विद्यार्थी सगळे आपला मित्र मैत्रिणी काय करतात त्यानुसार एकाने सांगितलं अरे कम्प्युटर चांगलं, मग बाकीच्यांना माहिती नाही पण नुसतं कम्प्युटरच. म्हणजे आमच्याकडे काही पालक विद्यार्थी येतात सर कम्प्युटर पाहिजे, त्यांना जर आपण विचारलं की सर कम्प्युटर आयटी मध्ये काय डिफरन्स आहे, आयटी पण चांगले, ते म्हणतात नाही सर कम्प्युटरच पाहिजे. काही वेळा काय होतं माहिती नसते. तसं वास्तविक बघितलं तर 80-85% सिलेबस पण कम्प्युटर आयटीचा सेम असतो. आयटी मध्ये थोडंसं ऍप्लिकेशन पार्ट पण असतो, पण काही माहिती नसल्यामुळे विद्यार्थी मॉब सायकोलॉजीनुसार जात असतात. तर मला असं वाटतं की हे करिअर चूज करत असताना आपली पॅशन, आपली आवड बघा आणि त्या क्षेत्रातल्या एक्सपर्ट्सला भेटणं आय थिंक इज द बेस्ट वे. Unless and until you get the information from horse's mouth, don't believe it, right? And another thumb rule is see the cutoffs of last year. That is the best way, right? So what students and parents have to do, विद्यार्थी आणि पालकांनी काय करायचं सध्या, आपले किती सीईटीचे आणि जेईचे मार्क्स आले याचं जरा अनालिसिस करायचंय. आणि गेल्या वर्षी आपण 2-3 वेबसाईट दिल्या आहे, सीईटी सेल, महासेल.org किंवा डीटीची वेबसाईट. या वेबसाईट्स वरती तुम्हाला गेल्या वर्षीचे कट ऑफ आहेत. सगळे विद्यार्थी आणि पालकांनी हे बघितलेच पाहिजे, कारण ह्याच्यावरच तुमचं या वर्षीचं डिसिजन अवलंबून असतं. जे ऑप्शन फॉर्म्स आपण भरतो ते ऑप्शन फॉर्म भरत असताना सगळ्यात महत्वाचा फॅक्टर काय की मला कुठली ब्रांच आणि कुठलं कॉलेज मिळू शकतं, आणि याचा डिसाइडिंग फॅक्टर जो आहे तो म्हणजे गेल्या वर्षीचे कट ऑफ तुम्ही नीट बघा. मेरिट लिस्ट लागेल, आता 2-4 दिवसात नोटिफिकेशन येईल आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, पहिले तुम्ही सगळे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल. ती मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला चांगल्यापैकी अंदाज येईल, कारण पर्सेंटाईल सीईटीचं तुमचं पर्सेंटाईल आहे किंवा जेईचं पर्सेंटाईल याच्यावरून पण अंदाज येतो, पण ते व्हॅरी होऊ शकतं. दरवर्षी किती मुलांना सीईटी अबो 95 मिळतात हे कदाचित व्हेरी होतं. मात्र इन जनरल इंजिनिअरिंगच्या बाबतीत म्हटलं तर सगळ्यात आधी पहिले व्हीजेटी आहे किंवा सीयूईटीचे त्यांचे सीट्स भरतील. मग समजा 800, 1600 एक एक्झाम्पल सांगतो, 800,000 जे काय असतील तेवढे भरल्यानंतर मग पुढचे एसपी किंवा पीआयसीटी किंवा पीसीसीयू किंवा इतर कॉलेजेस तुमचे येतील. मात्र सगळ्यात महत्वाचं काय तर ते मेरिट नंबर. मग ते तुम्ही ज्यावेळेस मेरिट लिस्ट लागेल प्रोव्हिजनल किंवा नंतरची फायनल मेरिट लिस्ट, त्या मेरिट लिस्ट नुसार तुम्हाला एक 90-95% करेक्ट अंदाज लावता येईल की आपल्याला कुठले कॉलेजेस मिळू शकतात. आता मला कुठलं कॉलेज मिळेल आणि कुठली ब्रांच मिळेल याच्यासाठी काय करायचंय, तर मला समजा 60 ते 90 पर्यंत पर्सेंटाईल असतील किंवा 60 ते 80 पर्यंत पर्सेंटाईल असतील, तर त्यात समजा मेरिट खाली झालं किंवा वर झालं या वर्षीचं, +10% -10% करून टाका. मला 70 पर्सेंटाईल मिळालेले, +10 म्हणजे 80 आणि -10 म्हणजे 60. 80 ते 60 ह्या पर्सेंटाईल मधलं कॉलेजेस मला मिळू शकतात जरी मेरिट कमी जास्त झालं. त्यांची एक लिस्ट ऑनलाईन एक्सेल शीट मध्ये बनवा, तो तुमच्यासाठी एक गाईड तुम्हाला तयार होईल. आणि जसं जसं तुम्ही वरती राहणार 90+ ला राहणार तर एक 4-5 पर्सेंटाईल ऍड +5 -5 करा, आणि 95च्या प्लस असाल तर +3 पर्सेंटाईल -3 पर्सेंटाईल. डोबल मानाने आपल्याला अंदाजे उतरत्या क्रमाने आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे. त्यामुळे तुमची लिस्ट रेडी ठेवा. त्यानंतर काय करायचं, कॉलेजेसच्या पहिल्यांदा वेबसाईट बघा. मग आपल्याला जे कॉलेजेस वाटतात की ओके ह्या 15-20 कॉलेजेस आणि या 5-6 ब्रांचेस मध्ये ह्या कॉलेजेसला मला मिळू शकतं, मग काय करा त्या कॉलेजेसचं तुम्ही ऍक्च्युअली वेबसाईट वर बघा. तिथं मॅन्डेटरी डिस्क्लोजर असतं, ते गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलेलं असतं, त्याच्यावर एकदम ऑथेंटिक इन्फॉर्मेशन कॉलेजेसला भरावी लागते. त्यानंतर काय करायचंय, प्रत्यक्षात कॉलेज. आता प्रत्येक जण आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला सांगू, आमचे प्राध्यापक आमची काउन्सिलर मंडळी तुम्हाला प्रत्येक कॉलेजची मंडळी चांगलं सांगा. तुम्हाला तिथे प्रत्यक्षात गेल्यानंतर तिथले अल्युमनाय म्हणजे पास आउट विद्यार्थी किंवा तिथे करंट विद्यार्थी हे तुम्हाला खरी इन्फॉर्मेशन देतील, बरोबर. तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना बघा, आणि जे रिसेंटली पास आउट गेले 2-3-4 वर्षात जे पास आउट विद्यार्थी किंवा त्यांचे पालक तुमच्या ओळखीचे असतील ते तुम्हाला खऱ्या अर्थाने नीट माहिती देतील. ती माहिती तुम्ही घ्या. त्यानंतर इव्हॅल्युएट प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज. प्लेसमेंट किती मिळते, ज्यावेळेस आपण ROI म्हणतो
आपण ज्यावेळेस विद्यार्थ्याचे आयुष्यातले 4 मोलाचे वर्ष आणि त्याचप्रमाणे त्याचे साधारण जे काही 4-5 लाख 6 लाख फी असेल 4 वर्षाची आणि इतर खर्च असं 8-10 लाख जे खर्च करणार आहोत त्याच्यात ROI किती आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय पाहिजे आपल्याला, एक चांगली डिग्री आणि त्याचबरोबर प्लेसमेंटची उत्तम ऑपॉर्च्युनिटी. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर तुमचा राहील प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज. त्या इन्स्टिट्यूट मध्ये किंवा त्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये जनरली सेंट्रल प्लेसमेंट सेल असतात, तर त्या सेंट्रल प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून त्या ग्रुपच्या वेगवेगळ्या कॉलेजेसची प्लेसमेंटची ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला विद्यार्थ्यांना दिली जात असते आणि ते प्लेसमेंट सेल ट्रेनिंगच्या पण ऍक्टिव्हिटीज काही करून घेतात. कारण प्लेसमेंटची एक प्रोसेस असते, त्यात वेगवेगळ्या स्टेप्स कुठल्या त्या पण मी तुम्हाला सांगेल, पण त्याच्यासाठीची तयारी, मग ती तयारी कुठले कॉलेजेस चांगले करून घेतात हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता आपण जर बघितलं तर पूर्ण भारतात 3,500 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि महाराष्ट्रात पण जवळपास 360च्या आसपास इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. महाराष्ट्रात साधारण 1,50,000-60,000च्या आसपास सीट्स आणि पूर्ण भारतामध्ये 14 ते 15 लाख फर्स्ट इयरच्या ऍडमिशनच्या सीट्स असतात इंजिनिअरिंगला. त्यामुळे ज्या कॉलेजेसला तुम्हाला प्लेसमेंटच्या उत्तम संधी मिळतील आणि जिथे एक चांगलं डिसिप्लिन अकॅडमिक्स आहे तो तेवढाच महत्वाचा भाग आहे. कारण चांगलं तुमचं जर 4 वर्षात रिगरस अकॅडमिक्स झालं तर मला असं वाटतं की त्या इंजिनियर्सला नॉलेज चांगलं असतं आणि नॉलेज चांगलं असलं त्याचा ऍप्लिकेशन पार्ट, इंटर्नशिप, प्रोजेक्ट सगळ्यात महत्वाचं. कुठल्या इंजिनिअरिंग समजा मार्क्स कमी मिळाले त्यामुळे PCETच्या आमचे जे 4 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, PCCOE निगडीचं, त्यानंतर PCCOE अँड आर रावेरचं, त्याच्यानंतर NMIT नूतनचं तळेगावचं आणि आमचं PCU मावळ मधलं. समजा तुमचे मार्क्स कमी असले बाय चान्स तुम्हाला नाही मिळालं आमच्या 4 कॉलेजेसमध्ये, तर त्या केसमध्ये देखील तुम्ही जिथेही जावा इंटर्नशिप, प्रोजेक्ट आणि पहिल्यापासून अभ्यासाबरोबर जो तुमचा सब्जेक्टचा अभ्यास असतो 8-45 एका सेमिस्टरला 5 अशा 8 सेमिस्टर 40 विषय तुम्ही देणार आहे. पण त्या 40 विषयांबरोबर पॅरलली साधारण 50% वेटेज किंवा निदान 30-40% वेटेज तरी तुम्ही प्लेसमेंटच्या तयारीला द्या. कारण प्लेसमेंटची तयारी खूप कमी इन्स्टिट्यूट मध्ये करून घेतली जाते. त्याच्या ज्या स्टेप्स असतात, ऍप्टिट्यूड, कुठली कंपनी जेव्हा रिक्रुटमेंटला येते ऍप्टिट्यूड, त्याच्यानंतर असतं प्रोग्रामिंग टेस्ट, त्यानंतर असतं ग्रुप डिस्कशन, टेक्निकल इंटरव्ह्यू आणि पर्सनल इंटरव्ह्यू. या स्टेप्सचा नीट अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक स्टेप साठीचे स्किल्स तुम्हाला अक्वायर करायचे आणि हे जर तुम्ही केलं तर आपल्याला चांगला जॉब मिळणार आहे. आणि मग त्यामुळे इन्स्टिट्यूट चूज करताना हा देखील फॅक्टर, हा तुम्हाला कुठे दिसणार नाही की कोणी सांगणार नाही रेग्युलरली हे करा हे करा. टीचर्सची जबाबदारी काय असते किंवा कॉलेजची जबाबदारी काय असते, ते 40 विषय विद्यार्थ्यांना नीट शिकवणं. पण ही कुठल्या AICTE किंवा कुठल्या मॅन्युअल मध्ये नसतं की या मुलांना जॉब देणं पण आवश्यक आहे. पण जे कॉलेजेस त्याच्यासाठी चांगली विद्यार्थ्यांवर मेहनत घेतात 4 वर्ष, त्या कॉलेजेसमध्ये प्लेसमेंटची अपॉर्च्युनिटी तुम्हाला जास्त चांगली असते. आणि जर कन्व्हर्जन आपण म्हणतो, मुलं बसले, कंपनी आली, पण जर स्किल्स नसतील, त्यासाठीची तयारी केलेली नसेल, तर मला वाटतं त्या मुलांना प्रॉब्लेम येतो. आणि आमचे इन्स्टिट्यूट, आमचे PCETचे 4 इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट असो किंवा आमचं मॅनेजमेंटचे इन्स्टिट्यूट असो, BSc असो, आमच्या कुठल्याही इन्स्टिट्यूट मध्ये आपण KG to PhD सगळे आमच्याकडे जवळपास 12 PCETच्या इन्स्टिट्यूट्स आहेत. या सगळ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये जर कुठल्या गोष्टीवर आम्ही जास्त भर देतो तर डिसिप्लिन अकॅडमिक्स. तुम्ही आमच्या PCCOEला घ्या, जर डॉक्टरचं प्रमाण बघितलं म्हणजे डॉक्टर ज्यांनी PhD कम्प्लीट केलेलं साधारण 50 to 55%, साधारण 300 टोटल PCCOE आमचं फ्लॅगशिप इन्स्टिट्यूट आहे. तिथं टोटल 300 फॅकल्टी आणि 100 नॉन टीचिंग स्टाफ आहे. या 300 फॅकल्टी पैकी साधारण 55% आसपास टीचर्स हे PhD आहे. त्यामुळे त्या माणसाचं एक्सपिरियन्स ते काउंट होतं आणि कुठेतरी ते रिफ्लेक्ट होतं जे आपण टीचिंग लर्निंग करतो. त्यामुळे तुम्ही या इन्स्टिट्यूट्सवर नक्की या काही गोष्टी बघायच्या ना. त्यानंतर स्टुडंट टीचर रेशो गव्हर्नमेंटने काही स्पेसिफाय केलेला असतो, AICTE, DTE, पुणे युनिव्हर्सिटी किंवा इतर युनिव्हर्सिटीज. तर हा इन्स्टिट्यूट मध्ये किती आहे, साधारण किती स्टुडंट मागे जास्त टीचर, जिथं जास्त टीचर आहे तो एक फॅक्टर नेहमीचा महत्वाचा असतो. किती प्रोफेसर, डॉक्टर, असोसिएट प्रोफेसर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तेवढा महत्वाचं नसतं, पण ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण बघूया अकॅडमिक रिझल्ट. मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या PCETतल्या बऱ्याचशा संस्थांमधले युनिव्हर्सिटी टॉपर्स दरवर्षाला असतात.
पुणे युनिव्हर्सिटीचं जर एक्झाम्पल घेतलं तसं आमचं पीसीसीओई ऑटोनॉमस आहे, पीसीसीओई आर आणि NMIT पुणे युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड आहे आणि आमचं पीसीयूचं जे कॉलेज आहे इंजिनिअरिंग त्याच्यातलं हे सगळं पीसीयूची डिग्री करणार. तर ह्या चारही कॉलेजमध्ये तुम्ही जर बघितलं तर रिझल्ट्स वर आम्ही खूप भर देतो आणि टॉपर्स मॅक्सिमम टॉपर्स आहे आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये असतात. तर कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी सिलेक्ट करताना रँकिंग त्या इन्स्टिट्यूटचं रँकिंग काय, त्या रँकिंग मध्ये पण NRF रँकिंग, NBA रँकिंग आणि NAAC अक्रेडिटेशन या गोष्टी तुम्ही जर बघितल्या गव्हर्नमेंटच्या तिघही एजन्सीज आहेत आणि या एजन्सीजने जर इन्स्टिट्यूटला रिकॉग्नाइज केलेलं असेल अक्रेडिटेशन देऊन तर त्या इन्स्टिट्यूट कुठेतरी रिकॉग्नाइज आहे आपण असं समजू शकतो. इंजिनिअरिंग साठी NBAचं अक्रेडिटेशन सगळ्यात महत्वाचं आहे आणि आमच्या बऱ्याचशा इन्स्टिट्यूटच्या इंजिनिअरिंगच्या NBA अक्रेडिटेड आहेत. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न पालक आणि विद्यार्थी, कॉलेज महत्वाचं की ब्रांच महत्वाचं, याचं मी तुम्हाला गॅरंटीने उत्तर सांगतो आणि माझ्या अनुभवातून बरेच इथं जे आमचे मार्गदर्शक बसलेत, आमचे थेपडे सर किंवा किरण सर पुरी मॅडम आहे, मला वाटतं सगळे अग्री करतील की कॉलेज जास्त महत्वाचं. का? कारण कॉलेजमध्ये आता जसं मी तुम्हाला सांगतो ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, वाय ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आर इम्पॉर्टंट, बिकॉज इन दॅट ग्रुप वन बेसिक स्टँडर्ड इज देअर, स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन, स्टँडर्ड ऑफ प्लेसमेंट that is there, and that's why this is important. If you are getting good marks, if you already got good marks, JEE or advanced JEE, then first choice is always IIT. I will suggest if you are not getting well-known IIT, बरोबर एकदम टॉपचं IIT मुंबई किंवा IIT दिल्ली नाही मिळते तर तुम्ही नवीन जरी IIT असेल तरी ते प्रिफर करा. का? कारण बेसिक एक डिग्री तिथं ती दिली जाईल, प्लेसमेंटची अपॉर्च्युनिटी दिली जाईल, एज्युकेशनची क्वालिटी दिली ती नक्कीच बाकी इतर इन्स्टिट्यूट पेक्षा चांगलीच असणार आहे. NITचा ग्रुप घ्या, बरोबर. तसेच प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये PCET सारखे तुम्ही ग्रुप घ्या. जरी एखादं कॉलेज नवीन असलं तरी त्याच्यामधली बेसिक क्वालिटी, कारण असं होणार नाही की एक IIT एकदम टॉपची क्वालिटी तिथं 90% प्लेसमेंट आणि दुसरं IIT एक नवीन सुरू झालंय म्हणून तिथं 30% प्लेसमेंट, असं कधीच होणार नाही. तसंच प्रायव्हेट ग्रुपमध्ये का आम्ही आवर्जून सांगतो, कारण आम्हाला तेवढा कॉन्फिडन्स आहे. PCETच्या कुठलंही नवीन जर इन्स्टिट्यूट असलं, मग ते आमचं रावेतचं एक्झाम्पल सांगतो, पहिल्यांदा फक्त PCCOE होतं 99%. 2014ला आलं आमचं रावेतचं कॉलेज, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च. लोकांना वाटलं हे नवीन आहे, खूप प्रचंड फरक आहे. आम्ही पहिल्यापासून सांगतो सेंट्रल प्लेसमेंट सेल आहे, मी आणि माझी आमची 5-6 लोकांची आमची टीम आहे. तर आम्ही सगळे मिळून सगळ्या चारही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना उत्तम प्लेसमेंट देण्याचा प्रयत्न करत असतो. आईला कसं चारही मुलं दोघही मुलं जे असतील ते सगळे सारखे असतात, तसं आमच्यासाठी चारही कॉलेजचे विद्यार्थी आमचे असतात. त्यामुळे आम्ही हाच प्रयत्न करतो की सगळ्यांचं ट्रेनिंग प्लेसमेंटच्या दृष्टीने चांगलं व्हायला पाहिजे आणि सगळ्यांना प्लेसमेंटच्या जास्तीत जास्त चांगल्या संधी मिळायला पाहिजे. आणि मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांच्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आमच्या अल्युमनायच्या आशीर्वादाने त्यात आम्ही बऱ्यापैकी काम करत आहोत असं लोकांचं म्हणणं आहे. तर कॉलेज चूज केल्यामुळे काय होतं, आजूबाजूला जी मुलं आहेत, फॉर एक्झाम्पल माझा तो मुद्दा थोडक्यात राहिला, तर 99चं कॉलेज PCCOE जर आपण त्यावेळेस 200 पैकी मार्क्स असायचे त्याला जर पर्सेंटाईल समजलं कन्वर्ट केलं तर साधारण ह्या वेळेचं जर आपण पर्सेंटाईल बघितलं गेल्या वर्षीचं 99.3 पर्सेंटाईल CETचा कट ऑफ होता PCCOEचा ओपन कॅटेगरी कम्प्युटर. रावेतचा ज्यावेळेस 2014ला आलं त्यावेळेस खूप डिफरन्स होता, साधारण 15-20 पर्सेंटाईल जर पर्सेंटाईल मध्ये कव्हर केलं तर. मात्र आम्ही सांगत होतो 30 प्लेसमेंटची अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळेल. त्यावेळेस बऱ्याच पालकांनी विश्वास ठेवला आमच्यावरती, जे आले त्यांचा फायदा झाला. पहिल्याच वर्षी साधारण 80% प्लेसमेंट आलं आणि आज 2014चं एक कॉलेज आणि 1999चं कॉलेज, तुम्ही आज गेल्या वर्षीचे हे बघा, कट ऑफ बघा, जवळपास 0.5 किंवा जास्तीत जास्त 1% डिफरन्स आहे. आणि तो तेवढा थोडासा जसं VJTI आणि CUET, VJTI थोडासा प्लस थोडासा असतो, कधी कधी CUET तो मागे पुढे होतो, तसं जवळपास इक्वल लेवलला आम्ही आलेलो. आणि तसंच त्यानंतर NMIT जेव्हा आम्ही घेतलं, PCET आणि नूतन ग्रुपचं जेव्हा टाइम झालं त्यावेळेस हा कट ऑफ जवळपास त्यांचा 70-75च्या रेंज मध्ये होता. तुम्ही आज जर तुम्ही कम्प्युटरचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघितला तर तो देखील जवळपास 92च्या आसपास पोहोचलेला आहे. आता 3-4-5% शेवटचे राहिले. मला वाटतं ह्या वर्षी देखील तो पर्सेंटाईल आणखी पुढे 94-95 पर्यंत जाऊ शकतो आणि तोच इफेक्ट मिळेल तुम्हाला
पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीमध्ये. आज थोडंसं सुरू आहे कारण गेल्या वर्षी आम्ही सुरू केलं, त्यामुळे कदाचित काही पालक हे तर नवीन सुरू झालंय. पण तीच क्वालिटी ऑफ एज्युकेशन आणि तीच क्वालिटी ऑफ जास्तीत जास्त प्लेसमेंट आणि याची आम्ही प्रयत्न करतो. आम्ही सांगत नाही आम्ही 100% सक्सेसफुल, आम्ही कधीच मोठे क्लेम्स करत नाही, पण आम्ही म्हणतो आमचे इंटेन्शन्स पॉझिटिव्ह आहेत. हार्ड वर्क आणि पॉझिटिव्ह इंटेन्शनने जर काम केलं तर आज नाही उद्या नाही कुठल्याही माणसाला परवा तरी सक्सेस मिळणार म्हणजे मिळणार, विद्यार्थ्यांसाठी असो किंवा आमच्या इन्स्टिट्यूटसाठी असो. त्यामुळे बिनधास्तपणे आमच्या कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही ऍडमिशन घ्या. आणि सांगायचं तात्पर्य काय, टॉपच्या कॉलेजला जास्त प्रेफरन्स का द्यायचा. जसं फॉर एक्झाम्पल एक लेअर 1 चं कॉलेज आहे, टियर 1 कॉलेज, IIT बघतो आपण, IIT किंवा NIT. विद्यार्थी काय विचार करतात, आजूबाजूचे सगळं क्रीम आहे, किती पर्सेंट आहे तर म्हणजे सीईटी पर्सेंट आहे तर 99 पॉईंट प्लस, पण जर का जेईचं किंवा जेई ऍडव्हान्सचं पर्सेंट तर एकदम टॉपची मुलं 20-20, 25-25 लाख मुलं, 17-17, 18-18 लाख मुलं दरवर्षी बसतात आणि काही हजारांमध्ये ते सिलेक्ट होतात. त्यामुळे क्रीम असतं. त्यांची विचार करण्याची पद्धत पहिल्या वर्षापासून त्यांच्या डोक्यात असतं की मला बीटेक झाल्यानंतर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतल्या या प्रोफेसरच्या अंडर रोबोटिक्स शिकायचंय आणि त्यातून मला कुठेतरी स्वतःची कंपनी रोबोटिक्स मधली सुरू करायची किंवा 1 करोड पॅकेज, 50 लाख पॅकेज हे माझं टार्गेट आहे. मग त्या दृष्टीने मी पहिल्या वर्षापासून प्रयत्न करतो का, कारण आजूबाजूचे विद्यार्थी पण तोच विचार करतात. तोच फरक आहे. टॉपचं कॉलेज दर समजा तुम्ही विजय आहे किंवा CUEP घेतलं तर किंवा बिट्स घ्या, यात काय होतं विद्यार्थी पहिल्यापासून नाही मला निदान 20-25 लाखाच्या टॉपची सॅलरीची कंपनी मिळायला पाहिजे प्लेसमेंटसाठी किंवा मी कुठेतरी हायर एज्युकेशन मध्ये जगातल्या टॉपच्या इन्स्टिट्यूट मध्ये जायला पाहिजे. मग त्याप्रमाणे फर्स्ट इयर, सेकंड इयर या 2 वर्षातच मुलं मॅक्सिमम प्रॅक्टिस करतात. थर्ड इयरला किंवा सेकंड इयरला मिनी किंवा छोटी इंटर्नशिप आणि थर्ड इयरला मेजर इंटर्नशिप 6 महिन्याची टॉपच्या कंपनीत करतात. त्यामुळे त्याच्यातल्या जवळपास 70 ते 80% या PPO प्री प्लेसमेंट ऑफर मध्ये कन्वर्ट होतात. आणि मेजर काय टेक्निकल नॉलेज जे मिळतं कंपनीमध्ये ते तुम्ही कशातच कम्पेअर करू. आम्ही जरी बेस्ट क्वालिटीचं एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करत असतो कुठले इन्स्टिट्यूट घ्या, पण तरी देखील इंडस्ट्रीत जे शिकायला मिळतं ते खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल नॉलेज मिळतात. त्यामुळे इंटर्नशिप करताना या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ते विद्यार्थी PPOs मध्ये कन्वर्ट होतात. बरोबर. पुढच्या लेवलचे विद्यार्थी विचार दुसरा झाला CUEP किंवा BH किंवा त्या लेवलचा झाला. त्याच्यानंतरच्या टियर 1 कॉलेजेस PICT घ्या, PCCU घ्या किंवा इतर त्या लेवलचे कॉलेज असतील तिथला विद्यार्थी विचार करतो की नाही मला निदान 15-20 लाखाचा जॉब तरी मिळाला पाहिजे किंवा टॉपची युनिव्हर्सिटी त्याच्यात एकदम टॉपची नाही पण निदान सेकंड इयरच्या ऑल वर्ल्डची टॉपची युनिव्हर्सिटी मिळायला पाहिजे. त्या दृष्टीने जर फर्स्ट, सेकंड, थर्ड इयर मध्ये प्रयत्न करा. फोर्थ इयर आउटपुट इयर आहे. फोर्थ इयर काउंटच नाही करायचं मित्रांनो कशामध्ये. जे काय मेहनत करायची ती फक्त पहिल्या 3 वर्षांमध्ये करायची आणि त्यामुळे हे ग्रॅज्युएशन करताना बिलकुल हार्डवर्क हे सगळ्यात महत्वाचं. आणि आमचं ती खासियत आहे, त्याला म्हणतो स्पेशालिटी आमची. आम्ही विद्यार्थ्यांना असं ज्या विद्यार्थ्यांना एन्जॉय करायचंय करिअर करत असताना 3 वर्ष एन्जॉय करत शिकायचं त्यांच्यासाठी आमचे इन्स्टिट्यूट्स नाहीयेत. जर हार्डवर्क करण्याची तयारी आहे तर PCT मध्ये या. एन्जॉय करायचं असेल तर कदाचित तुम्हाला इतर इन्स्टिट्यूट देखील विचार करू शकता. आणि त्याच्यानंतर चालेल ह्या टॉपच्या प्रायव्हेट नंतरचा कॉलेजेसचा त्याच्यामध्ये विद्यार्थी विचार करतात अरे कुठलं का असेल ना मला जॉब मिळायला पाहिजे, म्हणजे 3-4 लाखाचा का असेल ना. त्याच्या पुढच्या लेवलच्या कॉलेजचे विद्यार्थी विचार करतात अरे काही का असेल मला फक्त इंजिनिअरिंग कसं तरी पास व्हायचंय. हा डिफरन्स आहे थॉट प्रोसेस मधला. त्यामुळे कॉलेज महत्वाचं की ब्रांच महत्वाचं. माझं उत्तर याला आहे की कॉलेजेस महत्वाचं. राईट. सगळं क्लिअर आहात. कॉलेज महत्वाचं की ब्रांच. कॉलेज विजिट केला मी तुम्हाला क्लिअर सांगतो. मी PCCUचा आहे तरी मी तुम्हाला सांगतो तुम्हाला विजिट किंवा CUEP ला म्हणजे आमची तुमची आवडती ब्रांच असेल समजा कम्प्युटर मग IT मग EITC मग मेकॅनिकल तर आपण पहिल्या समजा सर्किट ब्रांचेसचा विचार केला कम्प्युटर IT EITC या विचार त्याप्रमाणे तुम्हाला मार्क्स विजिट तुम्हाला पाहिजे कम्प्युटर सगळ्यात आवडती ती मिळते PCCU ला आणि कमी आवडती किंवा थोडीशी कमी तुमच्या मतानुसार EITC ब्रांच मिळते VJTI किंवा CUEP ला. क्लिअर सांगतो की तुम्ही तिथं जा CUEP किंवा VJTI मध्ये EITC घ्या. त्यामुळे कॉलेजची निवड ही जास्त महत्वाची. एन्व्हायरमेंट तुम्हाला टॉपचं मिळेल. तुमचा मुलगा जो आहे किंवा विद्यार्थी जो असेल तो
तिथं जास्त मेहनत करेल, कारण आजूबाजूचा विद्यार्थी जेव्हा 7-8 तास अभ्यास करतो, 5 तास रोज अभ्यास करतो, आपण 2-3 तास तरी अभ्यास करतो. त्यामुळे थॉट्स त्यांचे टॉपच्या लेवलवर असतात. त्यामुळे कॉलेज महत्वाचं हे कधी लक्षात ठेवा. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना आणि पालकांना शंका असते, कम्प्युटर महत्वाचं की आयटी महत्वाचं. बरेच विद्यार्थी मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की कम्प्युटरच पाहिजे असं काही नाही. कम्प्युटर आणि आयटी मध्ये जवळपास 80-90% सिलेबस पण सेम आहे. फक्त आयटी मध्ये वगैरे मी म्हणेन ऍप्लिकेशन पार्ट थोडासा जास्त आहे. त्यामुळे बिलकुल 0 डिफरन्स ठेवा. तुम्हाला पाहिजे असेल तर टाकताना व्हिजिट कम्प्युटर आयटी एएनटीसी, मग सीओपी कम्प्युटर आयटी एएनटीसी, पीआयसीटी किंवा पीसीसीओ कम्प्युटर आयटी एआयटीसी, आणि मग अशा पद्धतीने कॉलेजेस खाली खाली तुम्ही जा. आणि जर एआयटीसी थोडंसं कुठेतरी वाटत असेल की माहिती नाही, एआयटीसीला प्रचंड स्कोप आहे, त्याच्यावर मी सेपरेट बोलणार आहे, पण तसंच वाटत असेल तर मग निदान एवढं तरी करा, विजेटीआय कम्प्युटर आयटी, मग सीओपी कम्प्युटर आयटी, मग पीसीसीओ किंवा पीआयसीटी कम्प्युटर आयटी, ह्या पद्धतीने तुम्ही, आणि मग नंतर विजेटीआय एआयटीसी, सीओपी एआयटीसी, अशा पद्धतीने देखील तुम्ही तुमच्या चॉईस करा. जस्ट एक गाईडलाईन तुम्हाला त्यात दिली, तुम्ही डिसिजन कसं करू शकता. हे जे म्हटलं मी तर last 20-25 years I have not seen a single company which says we want students of computer but we won't allow students of IT. It has never happened. I have seen this placement for last 20-25 years. So there is no any company. So do not have any doubt in your mind that whether this is useful, IT branch is useful or not. It is 100% useful. Right? In fact, IT is more application oriented, does not make any difference, right? Then there are again in the minds of the students regarding placements there are questions. मी जर का मेकॅनिकल घेतलं तर मला प्लेसमेंट मिळेल का, मी सिव्हिल घेतलं तर मला प्लेसमेंट मिळेल का. बऱ्याच सगळे आज पण आपण जर बघितलं पूर्ण भारतामध्ये साधारण 60 ते 70% इंजिनिअरिंगच्या फ्रेशर्सचं जे प्लेसमेंट होतंय ते आयटी सेक्टर मध्ये आजकाल होते. आयटी सेक्टर मधल्या काही कंपनी जसं टीसीएस, इन्फोसिस, कॉग्निझंट, त्यानंतर ऍक्सेंचर, कॅपजेमिनाय, या टॉपच्या 5 ते 6 कंपनीमध्ये दर वर्षाला साधारण 2 ते 2.5 लाख या 5च कंपन्या फक्त घेतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना संधी आहे. इंजिनिअरिंगला का म्हणतो आपण, कारण प्रचंड संधी आहे आयटी क्षेत्रात. आता आमच्याकडे रावेच्या आमच्या कॉलेजला बीबीए बीसीएचा पण कोर्स सुरू झालेला आहे. आमच्या पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीमध्ये बीएससी, बीसीए, बीसीएस हे देखील सगळे कोर्सेस अवेलेबल आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आयटी मध्ये जायचंय आणि त्याबरोबर ज्यांना मेकॅनिकल किंवा सिव्हिल, समजा टॉपच्या कॉलेजला मला मिळत नाहीये कम्प्युटर किंवा आयटी, तर त्या कॉलेजला मी यूएनटीसी किंवा मेकॅनिकल किंवा सिव्हिल देखील घेऊ शकतो. आणि या आयटी क्षेत्रात जाण्यासाठी काय आवश्यक आहे, बेसिक अनालिटिकल स्किल्स आणि प्रोग्रामिंग शिकण्यासाठी बरेच विद्यार्थ्यांना 9वी-10वीला पण आजकाल सी किंवा जावा किंवा .NET विषय असतात. मला असं वाटतं 40 ते 50 तास जर तुम्ही छान अभ्यास केला तो कुठलाही विद्यार्थी, इंजिनिअरिंगचा कुठलाही विद्यार्थी हा खूप चांगल्या प्रकारे प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये एक्सपर्ट होतो. याच्यात काही डाऊट मला ठेवू नका. त्यामुळे आणि कुठलाही विद्यार्थी असू द्या, तुमचं मेकॅनिकल जरी घेतलं, सिव्हिल जरी घेतलं, तरी प्रत्येकाला हे शिकायचंच आहे प्रोग्रामिंग. आणि तुम्हाला बऱ्याच युनिव्हर्सिटीज मध्ये हे आवश्यक पण आहे. फर्स्ट इयरला फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज बऱ्याच ठिकाणी असतो. त्यामुळे हा पण आता तुमच्याकडे थोडा लेझर पिरियड आहे, बरोबर. आता 1 ते 1.5 महिना तुम्हाला लागणार आहे या सगळ्या प्रोसेस मध्ये. नोटिफिकेशन, ते ऑप्शन 1, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 याला वेळ लागणार आहे. तोपर्यंत प्रत्येकाने सी किंवा C++ तुमच्या आवडीप्रमाणे एक लँग्वेज शिकूनच टाका. विद्यार्थी मित्र, प्रॉमिस, प्लीज अंडरस्टँड इट. इट विल हेल्प यू थ्रू युअर करियर. आय एम नॉट सेइंग ओनली फॉर इंजिनिअरिंग. कुठेही गेला तरी ही लँग्वेज तुम्ही आत्ता संपवा, तुम्ही बाकी विद्यार्थ्यांच्या पेक्षा पुढे असणार आहात. ठीक आहे. तर बीटेक तुम्ही एआयटीसी करा, मेकॅनिकल करा. आणि एक ऍडव्हान्टेज काय आहे, जसं आमचं पीसीसीओई, बरोबर, पीसीसीओई ऑटोनॉमस कॉलेज आहे आमचं. त्यानंतर आता पीआयसीटी ऑटोनॉमीकडे जाणार आहे. सीओपी आतापर्यंत ऑटोनॉमस होतं. तर या ऑटोनॉमस कॉलेजेस मध्ये फायदा काय आहे, तुम्ही ब्रांच कुठलीही घ्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलं मेकॅनिकल पीसीसीओई मध्ये, तुम्हाला ऍडव्हान्टेज काय आयटी क्षेत्रात जाण्यासाठी, ते तर मी सांगितलं. फक्त प्रोग्रामिंग लँग्वेज एक शिका, अनालिटिकल स्किल्स चांगले असतात. ह्या ऑटोनॉमस कॉलेजेस मध्ये मेजर्स
आणि मायनर्स हे दोन प्रकार आहेत. ते काय थोडक्यात सांगतो. शेवटच्या 4 सेमिस्टर मध्ये, टोटल आपल्याला 8 सेमिस्टर आहेत. शेवटच्या 4 सेमिस्टर मध्ये 2 वर्षांमध्ये प्रत्येक सेमिस्टरला तुम्ही एक ट्रॅक, फॉर एक्झाम्पल डेटा सायन्स ट्रॅक आहे, हा कोणत्या विषयाचा आहे, हा कोणत्या ब्रांचचा आहे, कम्प्युटर किंवा आयटीचा आहे. पण मेकॅनिकल, सिव्हिल किंवा ईएनटीसीचा विद्यार्थी देखील तो ट्रॅक शेवटच्या 4 सेमिस्टरला घेऊ शकतो. त्याला डिग्री काय मिळेल, बीटेक मेकॅनिकल विथ मायनर इन कशामध्ये, डेटा सायन्स मध्ये, ही त्याला डिग्री मिळणार आहे. त्याच्या डिग्रीत पण ते राहील. त्यामुळे जरी दुसरी थोडी कमी आवडती ब्रांच असेल पण टॉपचे कॉलेज असेल तर त्याला तुम्ही म्हणत नाही फक्त पीसीसीयू, तुम्ही इथे टॉपचे कॉलेजेस बघा, तिथल्या जर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट असेल तुम्हाला तो फायदा होईल. हे झालं मेकॅनिकल किंवा सिव्हिल किंवा ईएनटीसीच्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या ब्रांचचं स्पेशलायझेशनचा ट्रॅक घेणं, याला म्हणतात मायनर्स. मेजर्स किंवा ऑनर्स काय, मी आहे ईएनटीसीचा विद्यार्थी आणि फ्युचर टेक्नॉलॉजी कशात येईल, समजा व्हीएलएसआय, एम्बेडेड, रोबोटिक्स, आयओटी, ह्या इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटने त्याच डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी फ्लोट केलेले स्पेशलायझेशन कोर्सेस आहेत, याला म्हणतात मेजर्स किंवा ऑनर्स. मग डिग्री काय मिळेल, बीटेक ईएनटीसी विथ ऑनर्स किंवा मेजर्स इन मेबी व्हीएलएसआय किंवा एम्बेडेड जे काय असेल. फरक आला लक्षात. त्यामध्ये कुठलीही ब्रांच घ्या ऑटोनॉमस कॉलेजेस मध्ये तुम्हाला ऍडव्हान्टेज मिळेल ऑनर्स किंवा मायनर्सचा. आता मी जे म्हटलं की विद्यार्थ्यांना आयटी सेक्टर मध्ये सगळ्या ब्रांचेसच्या स्टुडंटला भेटायचं, हे एका आयटी कंपनीचं उदाहरण आहे. गेल्या 2 वर्षापूर्वीचा हा डेटा होता. सीएसआयटी मध्ये 36%, ईएनटीसी 27%, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल बघा काय, आणि ईएनटीसी आणि इलेक्ट्रॉनिक्स 38% आणि सीएसआयटी 36%. सांगायचं तात्पर्य काय, हा डेटा पण मी सांगतो टीसीएस कंपनीचा आहे. तर सांगायचं तात्पर्य काय की खूप चांगल्या प्रकारात, खूप जास्त प्रमाणामध्ये इतर ब्रांचेसच्या देखील विद्यार्थ्यांना आणि सगळे मास रिक्रुटर हे या सगळ्या ऑल ब्रांचेसच्या स्टुडंट्सना फीडबॅक करत असतात रिक्रुटमेंटसाठी. आता ईएनटीसी विषयी काही विद्यार्थी पालक आमच्याकडे येतात, सर ईएनटीसी टप आहे काय, काही टप नाही बेटा. ज्याने अभ्यास केला त्याच्यासाठी सगळं सोपं, आणि मग कम्प्युटर किंवा आयटी या आणि अभ्यासच नाही केला तर ते टप. त्यामुळे हा विषय टफ आहे किंवा ही ब्रांच टफ आहे किंवा हे करिअर कुठलाच टफ नसतं. ज्याने मन लावून अभ्यास केला, 3 वर्ष एकदम प्रचंड मेहनत केली, त्याला काहीही कठीण नाही. कुठल्याही स्कोपला, कुठल्याही करिअरला प्रचंड स्कोप आहे. साधं सिव्हिल इंजिनिअरिंग असो किंवा कुठला इंजिनियर असो, आपल्या क्षेत्रात टॉपच्या 5 ते 10% तुम्ही असाल तर तुमचं करिअर हे सक्सेसफुलच राहणार आहे, ब्राईटच राहणार आहे. आणि मात्र जर तुम्ही मेहनत करत नसाल तर मग तुम्ही कुठलीही कुठलंही कॉलेज घ्या, कम्प्युटर घ्या आणि एकदम टॉपचं कॉलेज घ्या, तर 3 वर्ष मेहनत नाही केली तर काही त्याचा उपयोग नाही. त्यामुळे मेहनतीला पर्याय नाही बेटा, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे ईएनटीसी त्याचा एक ऍडव्हान्टेज काय, ईएनटीसीचा विद्यार्थी हा त्याच्या कोर क्षेत्रात पण जाऊ शकतो आणि तो एक प्रोग्रामिंग लँग्वेज, त्याला एम्बेडेड सी वगैरे त्याच्या ह्याच्यात पण लँग्वेज असतात, प्लस तो आयटी क्षेत्रात देखील सिव्हिल किंवा ईएनटीसीचा विद्यार्थी हा दोघीकडे त्याच्या कोर क्षेत्रात पण जाऊ शकतो, प्लस तो आयटी क्षेत्रात देखील जाऊ शकतो. हायर एज्युकेशन, आता पुढचा टप्पा आहे इंजिनिअरिंग नंतर काय, तर साधारण एक 15-20% विद्यार्थी हायर एज्युकेशनला जातात. त्याच्यासाठी जर इंडियात हायर एज्युकेशन टेक्निकल करायचं असेल तर गेट एक्झाम आहे, आयआयटी तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही जीआयटीचा अभ्यास करून युएस किंवा इतर कंट्रीमध्ये जाऊ शकता. जॉब साधारण 75 ते 80% विद्यार्थी जॉब साठी जातात, कोर आयटी सेक्टर किंवा गव्हर्नमेंटचे जॉब. एंटरप्रेन्योरशिप काही करून एकदा तरी प्रयत्न करा. आपल्याला जर खऱ्या अर्थाने इंडियाला पॉवरफुल कंट्री बनवायचे ना तर हा एकमेव पर्याय आहे, स्मॉल स्केल. ज्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी मनात ठेवलं की मला लाखात कमवायचं, त्यांनी जॉबला जा. आणि ज्याने ठरवलंय की मला करोडोमध्ये कमवायचं, एकदम मोठा व्यक्ती व्हायचंय, तर मी म्हणेन त्याने बिझनेसचा एकदा तरी आयुष्यात विचार करा. त्यातल्या त्यात आपली पालन मंडळी, प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलाने किंवा मुलीने 10 ते 5 चा जॉब करावा, 5 वाजता घरी यावं, छानपैकी 6-7 वाजता जेवण करावं आणि झोपी जावं. आपल्याला मोठे अँबिशन्स आपण आपल्या विद्यार्थ्यांपुढे ठेवत नाही आणि आजकाल खूप ब्लाइंड रिस्क नाहीये. पूर्वी फायनान्स हा प्रॉब्लेम असायचा, आजकाल कंपन्यांना, बँकांना पण गव्हर्नमेंटने सांगून ठेवलं की एवढा पर्सेंटेज तुमचा फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्सला जायलाच पाहिजे. लोन मिळालंही आता अडचण येत नाही. तुम्ही गुजराती कम्युनिटी बघा,
तुम्ही पंजाबी लोक बघा, मारवाडी गुजराती लोक बघा, राजस्थानचे लोक बघा, या काही कम्युनिटीज मध्ये त्यांच्याकडे जर जॉब केला ना त्याला कमी समजतात. त्याला वाटतं की ज्याचं जो बिझनेस करू शकत नाही तो मग उरला सोडला माल जातो जॉबला. आपल्याकडे उलट आहे, बाबा आपल्यावर मस्त जॉबवर जास्त काही आगोपणा करू नको आणि रिस्क घेऊ नको. तर मला वाटतं कुठली तरी ही मेंटॅलिटी आपली पालकांची चेंज झाली तरच ती विद्यार्थ्यांची पण चेंज होईल. आणि बरेचसे युनिकॉर्न्स आपण बघितले, पोलो असेल किंवा इतर युनिकॉर्न्स आपण जर बघितले, 20-25 मुलं आणि ते खूप लागल्यानंतर पहिले 1-2 वर्ष तुम्ही काम करा, जॉब करा आणि त्याच्यानंतर कुठेतरी विचार करा की मी स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतो म्हणून. ठीक आहे. मोर इज मोर मनी, मोर इज मोर मनी या काही फ्युचर टेक्नॉलॉजी आहे. इंजिनिअरिंग करत असताना काय करायचंय, कुठेही जा, तुम्ही ज्या कॉलेजला जाणार त्या कॉलेजला कुठल्या तरी एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही 3 वर्षामध्ये एक्सपर्ट करा. परत मी 3 वर्ष काय करू, 4थं वर्ष फक्त आउटपुट आहे. जे 3 वर्षात तुम्ही शिकला, स्किल्स अक्वायर केले, मार्क्स तर प्रत्येकाला मिळणारच आहे. 70-80-90% आजकाल प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतात. पण त्या डिग्र्यांबरोबर जर तुमच्याकडे स्किल्स असतील तरच तुम्ही इंडस्ट्रीला एक्सपेक्टेड मॅनपॉवर आहात, तरच तुम्हाला संधी मिळेल. कुठली तरी एक टेक्नॉलॉजी, आणखी एक पण नवीन टेक्नॉलॉजी, एव्हरी 6 months technology is evolving, new technologies are coming. So try to become an expert in one of the technology development. States of equipment, we already सांगितलं, aptitude, programming, group discussion, technical interview, personal interview. खूप कमी इन्स्टिट्यूट्स मध्ये या सगळ्यांची तयारी करून घेतली जाते. आमच्याकडे 15 वर्ष झाले, प्लेसमेंटचं प्रमाण काय असते, 15 वर्ष झाले तर कमीत कमी प्रत्येक विद्यार्थी हा एक ऍप्टिट्यूड टेस्टचा कोर्स, ऍप्टिट्यूड कोर्स, त्याच्यानंतर सॉफ्ट स्किलचा कोर्स आणि त्याच्यानंतर 15 ते 20 मॉक टेस्ट, त्याच्यानंतर 4 ते 5 जी कंपनी येणार आहे त्या कंपनीची स्पेसिफिक टेस्ट, त्याच्यानंतर 3 मॉक जीडीज, 2 ते 3 मॉक ग्रुप डिस्कशन, 2 ते 3 टेक्निकल इंटरव्ह्यू, मॉक इंटरव्ह्यू आणि 2 ते 3 पर्सनल किंवा HR इंटरव्ह्यू. हे दिल्याशिवाय आमचा विद्यार्थी फायनल राऊंडला बसून देत नाही रिक्रुटमेंटला. त्यामुळे कंपन्या तुमचं संवर्धन काय असलेलं त्याचं हे आहे, हे त्याचं सिक्रेट आहे. आणि याच्यामुळे एक एक्झाम्पल सांगतो छोटस. एकट्या कॅपजेमिनी कंपनीने आमच्याकडे गेल्या वर्षी 547 विद्यार्थी, आमच्या PCET सगळे विद्यार्थी 547 विद्यार्थी रिक्रूट केले होते. पूर्ण ग्रुपचं तेवढं इंटेक पण नसतं काय तर. आमचे एकट्या कॅपजेमिनी ते वेगवेगळ्या पॅकेजेस मध्ये बेसिक 4.5 लाखाचं, मग 6.5 लाखाचं, मग 6.5 अशा 3 पॅकेजेस मध्ये हे विद्यार्थी रिक्रूट केले होते. त्यामुळे चांगलं कॉलेज बघा जिथं की हे सगळं केलं जातं. बरोबर. त्यानंतर ट्रेनिंग स्किल्स ऍक्वायर करायचे, त्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स, टेक्निकल काम तुमच्याकडून करून घेऊ, पण कम्युनिकेशन स्किल्स बरेचसे विद्यार्थी आपले खूप हार्डवर्किंग असतात. मला ते चांगलं माहिती आहे, कारण बरेच वर्ष आम्ही कंपन्यांचे फीडबॅक बघतोय, त्याच्यात आपले मुलं कसं करतात ते बघतोय. तर आपले विद्यार्थी मेहनतीला कमी पडत नाही, टेक्निकल कमी पडत नाही, कमी कुठे पडतात थोडंसं कॉन्फिडन्स लेवल. का? कारण इंग्लिश त्यांचं तेवढं चांगलं नसतं. इंग्लिश इज द बिझनेस लँग्वेज, दॅट इज द ट्रूथ and we cannot avoid it. So at any cost, make sure that till you go in the 3rd year, you start developing that habit of speaking in English, regular day-to-day speaking. You try to do it in English. Automatically there will be huge difference. Unless and until we practice anything, we cannot really become expert in that. Similar is the thing as far as English communication is concerned. There is no alternative, dear friends. तुम्हाला माहिती असेल की मी स्वतः, आपण स्वतः किती कुठल्या 1 to 10च्या स्केलवर प्रत्येक आई वडिलांना माहिती असतं, विद्यार्थ्यांना माहिती असतं मी कुठे आहे. तर तुम्ही प्रॅक्टिस करा, छोटासा एक विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवा, व्हॉट्सअप ग्रुप, रोज एक टॉपिक तुम्ही त्याला टाका आणि त्यावर रोज अर्धा-1 तास आपण ते व्हॉट्सअप, इंस्टा ते बघत असतो. एक 15-20 मिनिटं कुठल्या तरी एका टॉपिकवर डिस्कशन करा, चांगलं हेल्दी, आणि फक्त इंग्लिश शब्द, एकही मराठी किंवा हिंदी शब्द न वापरता त्या इंग्लिश मध्ये डिस्कशन करा. ऑटोमॅटिकली 2 महिन्यामध्ये, फक्त 2 महिन्यात तुमच्या तुम्हाला स्वतःमध्ये प्रचंड इम्प्रुव्हमेंट दिसेल. ठीक आहे. या काही वेबसाईटचे जॉब इंजिनिअरिंग करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याने फर्स्ट सेमिस्टर एक कुठला तरी कोर्स करा. हे ऍडिशनल सांगतो तुम्हाला, हे तुम्हाला प्रत्येक जण कॉलेजमध्ये सांगतील असं नाही. त्यातलं NPTEL, जगातली कुठलीही टेक्नॉलॉजी IIT किंवा ISC च्या प्रोफेसर कडून फुकट मध्ये शिकायची. फुकट. या NPTEL 2 नंबरची जी वेबसाईट आहे
याला मी खूप स्ट्रॉंगली रिकमेंड करतो. प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक सेमिस्टरला एक तरी कोर्स NPTEL चा करा. शिकण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी किती पेज शून्य. फक्त जर का तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर हार्डली तुम्हाला 800 किंवा 1000-1200 रुपयामध्ये त्याचं सर्टिफिकेट मिळून, म्हणजे असेसमेंट एक्झाम देऊन तुम्हाला सर्टिफिकेट भेटेल. युडेमीचे कोर्सेस पण आहे. युडेमीचे कोर्सेस पण चांगले फेमस कोर्सेस इंडस्ट्रीला एक्सपेक्टेड आहेत. तर कॉम्प्युटर आयटी चांगले कोर्सेस युडेमीमध्ये आहेत. जर विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह, आपले आता बरेचसे इंडस्ट्रीचे लोक म्हणतात की देयर इज ह्यूज गॅप बिटवीन इंडस्ट्री अँड अकॅडमिया. सो व्हॉट इज दॅट गॅप? प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन, क्रिटिकल थिंकिंग. आपले मुलं काय करतायत? घोका आणि परीक्षेत जाऊन धोका या स्ट्रॅटेजीवर काम करतायत आणि त्यामुळे काय होतंय? लाखोंनी डिजिटल इंजिनियर्स तयार होत आहेत किंवा इतर ग्रॅज्युएट्स तयार होत आहेत. पण इंडस्ट्रीमध्ये अरे यांना येत काय नाही, मार्क विचारले किती 80%, 90% आणि त्याला विचारला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर, म्हणजे त्याच्या तोंडाकडे बघतोय. ह्याच्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. हा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल आपल्याला, खऱ्या अर्थाने जर आपल्याला चांगले इंजिनियर्स किंवा ग्रॅज्युएट्स जर तयार करायचे, तर मला असं वाटतं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत, या काही वेबसाईट्स वेळेच्या त्यामुळे थोडंसं फास्ट मध्ये जातं. तर तुम्ही जेव्हाही तुम्हाला लागेल हे तुम्ही फोटो काढायचा असेल तर फोटो काढून घ्या, पण नंतर केव्हा तरी याच्यावर विचार करा. आणि प्रत्येक विद्यार्थी जो कम्प्युटर आयटी किंवा एमआयटीसी मध्ये जाणारी, ज्याला आयटी क्षेत्रात करायचं, इतर मेकॅनिकल सिव्हिल असतात, 2-3 वेबसाईट्स आहेत. फॉर एक्झाम्पल हॅकरर, कोडशीट आणि नीटकोड. आणखी इतर पण मी या 4 महत्त्वाच्या सांगतो. या 4ही वेबसाईट वरती विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षापासून वेगवेगळे प्रॉब्लेम्स दिलेले असतात. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. सक्सेस मंत्र IT sector services companies, 4th year finish aptitude programming, English speaking and then start applying for internship from the second semester. ठीक आहे. डिसाइड काय करायचंय करिअर मध्ये. बरेच विद्यार्थी फायनलला किंवा पास आउट झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालक विचार करतात नाही, फर्स्ट किंवा सेकंड इयरला ठरवा मला पुढे इंजिनिअरिंग झाल्यानंतर काय करायचंय. तर कुठेतरी त्या 2 वर्षात सेकंड आणि थर्ड इयरला प्रिपेअर करायचं. ज्या काही एक्झाम असतील, हायर एज्युकेशनला जायचं असेल तर त्या एक्झाम देखील तुम्ही तेव्हा प्रिपेअर करा. आणि थर्ड आणि फायनल इयरला त्या एक्झाम पण तुम्ही ऍस्पियर करू शकता. GRE असो, कॅट असो, कॅट आणि गेट या 2 एक्झाम प्रत्येकाने कंपल्सरी द्यायला पाहिजे. बरोबर. सेकंड इयरला इंटर्नशिप्सला सुरुवात करून द्या. जे हुशार विद्यार्थी असतील, मी म्हणेन त्यांनी सेकंड इयरला असताना छोट्या छोट्या ऑनलाईन इंटर्नशिप सुरू करा. काही मायक्रोसॉफ्ट, गुगल किंवा या टॉपच्या ज्या कंपनीज त्या फक्त IIT-लाच जातात. कशासाठी? प्लेसमेंटसाठी. मात्र इंटर्नशिप हा दुसरा रूट आहे. याच्या थ्रू इतर कुठल्याही कॉलेजचा विद्यार्थी त्यासाठी अप्लाय करू शकतो. मात्र स्वतःची तयारी कशी झाली पाहिजे. त्यानंतर छोटी इंटर्नशिप सेकंड इयरला करा, थर्ड इयरला सर्टिफिकेशन आणि टॉप कंपनीतली इंटर्नशिप. जनरली मेजर कॉलेजेस मध्ये 7 सेमिस्टरला खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त रिक्रुटमेंट होतं. पण जे टॉपचे कॉलेजेस असतील तिथं 6 सेमिस्टर मध्ये देखील इंटर्नशिप येतं. त्यामुळे तुम्हाला वेळ कुठपर्यंत फक्त 5th सेमिस्टर पर्यंत जो काय अभ्यास करायचा 1, 2, 3, 4, 5 तो पर्यंतच करायचा आहे. 7व्या सेमिस्टरला जेव्हा तुम्ही याला जातात, जॉबच्या इंटरव्ह्यूला फेस करतात, तेव्हा तुमचं मेजर इंटर्नशिप कम्प्लीट व्हायला पाहिजे. ते तुम्ही फक्त लक्षात घ्या. ठीक आहे. डू सम स्मॉल प्रोजेक्ट पर सेमिस्टर किंवा नसेल पॉसिबल तर पर इयर एक प्रोजेक्ट करा. जरी तो सिलेबस मध्ये नसला तरी मी म्हणेन तुम्ही प्रत्येक सेमिस्टरला एक छोटा प्रोजेक्ट करा. पार्टिसिपेट इन टेक्निकल कॉम्पिटिशन्स. बरेचशा इन्स्टिट्यूट असतात, जसं की IIT-चा टेक फेस्ट असतो, CUET-चा माइंड स्पार्क असतो, आमच्याकडे PCCU टेक्निकल असतो. यासारख्या टॉपच्या इन्स्टिट्यूटच्या टेक्निकल फेस्टिवल्स मध्ये पार्टिसिपेट करा. वेगवेगळ्या कंपन्या ज्या असतात, TCS असतात, ते हे असतं कोविडा, त्याच्यानंतर कॅपजेमिनायचं टेक चॅलेंज असतं, ऍक्सेसरीज कॉन्टेस्ट असते, KPITचं स्पार्कल म्हणून इव्हेंट असतं, आपले बनवणारी जी कंपनी आहे त्यांची आकृती नावाची कॉन्टेस्ट असते. जे विद्यार्थी याच्यात पार्टिसिपेट करतील ते खऱ्या अर्थाने ते प्रॉब्लेम सॉल्व्ह, त्यांना एक विचार करावा लागतो हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. त्यामुळे या सगळ्या फेस्टिवल्स मध्ये आठवणीने पार्टिसिपेट करा. त्यानंतर गेट आणि कॅट पार्टिसिपेट इन टेक्निकल आणि पब्लिश रिसर्च पेपर. 1 किंवा 2 रिसर्च पेपर आपण
आपली जी टेक्नॉलॉजी आवडते सेकंड इयरला किंवा थर्ड इयरला मॅक्सिमम ठरवा, त्याच्यात एक्सपर्ट बना आणि त्याच्यात 1 किंवा 2 रिसर्च पेपर पब्लिश करा. ज्यांना GRE करून पुढे हायर एज्युकेशनला जायचंय त्यांना SOP जो असतो त्याचा फायदा होईल. त्यानंतर बोर्ड एक्झाम, गेट आणि कॅट. गेट एक्झाम काय असते, तुमचं सगळं टेक्निकल नॉलेज बघत तुझं 4 वर्षांचं ते कव्हर होतं आणि जेव्हा तुम्ही मार्क्स घेण्यासाठी विषय पास होण्यासाठी अभ्यास करता तेव्हा तुम्ही टेम्पररी अभ्यास करता. गेटला जेव्हा तुम्ही अभ्यास करता कन्सेप्च्युअल लेवल चांगली तुम्ही बनवता. त्यामुळे गेट एक्झाम तुम्ही कुठल्याही करिअरला जाणार असाल तरी एकदा द्यायचीच हे मनाशी खुंदाट बांधा. त्याचप्रमाणे कॅट एक्झाम म्हणजे त्याच्यात अनालिटिकल स्किल्स असतात. ते जर तुमचे चांगले झाले, कुठल्याही कंपनीची जी पहिली स्टेप मी तुम्हाला सांगितली ऍप्टिट्यूड, तुम्ही कुठल्याच कंपनीची टेस्ट फेल होणार नाही जर तुम्ही कॅटचं थरो प्रिपरेशन केलं सेकंड आणि थर्ड इयरला. आणि जर का त्यावर्षी रिसेशन असेल काय असेल किंवा तुम्हाला बेस्ट क्वालिटीचं कॉलेज बीला मिळालं आणि जर एखाद्या IIM मधून तुम्ही नंतर PG केलं तर मला असं वाटतं की तुम्हाला एकदम टॉप लेवलचं 15, 20, 22, 25 लाखाचं स्टार्टचा जॉब मिळू शकतो जर इंजिनिअरिंग आणि IIMचं चांगलं कॉम्बिनेशन मिळालं. त्यासाठी कॅट नावाची एक्झाम असते. GMAT पण करू शकता. फायनल इयर प्रोजेक्ट शुड बी इंडस्ट्री स्पॉन्सर आणि शेवटच्या वर्षी टॉपच्या इंडस्ट्रीत तुम्ही पुन्हा एक इंटर्नशिप पण करू शकता. त्यानंतर सक्सेस मंत्रावर IT सर्व्हिसेस मध्ये 20 ते 25 मॉक टेस्ट, 4-5 कंपनी स्पेसिफिक टेस्ट घ्यायचे, मॉक GD, CL आणि सर्टिफिकेशन कोर्स करायचे. ठीक आहे. IT प्रॉडक्ट कंपनी ज्या टॉपच्या कंपनीज असतात मायक्रोसॉफ्ट, गुगल, अमेझॉन, ज्या विद्यार्थ्यांना त्या एम करायचंय त्यांना मी सांगणार की फर्स्ट इयर मध्ये ऍप्टिट्यूड करा. मी सांगतो एक C करा, C++ करा आणि DSA करा. डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम. सेकंड सेमिस्टरला तुमचं ऍडव्हान्स DSA व्हायला पाहिजे आणि सेकंड सेमिस्टर फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरला इंटर्नशिप टॉपच्या इंटर्नशिप साठी अप्लाय करणं सुरू करू द्या. आता खूप वेळ नाही सांगितलं कॉम्पिटिटिव्ह या प्लॅटफॉर्मवर या सेमिस्टर 4 आणि 5 इंटर्नशिप किंवा स्मॉल प्रोजेक्ट करा. 7व्याला तुम्ही प्रोडक्ट कंपनी PPI म्हणजे काय, प्री प्लेसमेंट इंटर्नशिप, छोटी इंटर्नशिप ती जर तुम्ही चांगली केली तर 30 कंपनी तुम्हाला PPO देते आणि जर PPO चांगल्या कंपनीत मिळाली तर तुम्हाला 7व्या सेमिस्टरला जायच्या आधीच 6व्या सेमिस्टरच्या एंडला तुमच्या हातात जॉब असतो. ठीक आहे. त्यानंतर कोर कंपनीसाठी पण थोड्याफार फरकाने काही गोष्टी मी जे म्हटलं तुम्ही IT सेक्टर तुम्ही बघू शकता. त्यानंतर स्कूल ऑल ऍडमिशन प्रोसेस मला वाटतं केतन साठी पूर्ण कव्हर करते त्यामुळे ऍडमिशन प्रोसेस विषयी बोलत नाही. ओरिजिनल सर्टिफिकेट वगैरे सगळं तुमचे रेडी ठेवा. शेअर करून तुमचा पासवर्ड नावावर त्यानंतर 10वीच्या मार्कशीटवर जे नाव असतं ते आणून टाका. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यामुळे प्रत्येकाला गेलं आहे 7 ते 8 प्रायव्हेट कॉलेजेस गव्हर्नमेंट कॉलेज तिथे फक्त 100% कोटा आहे. बाकी प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजला 80% कॅप 20% मॅनेजमेंट कोटा आणि आमच्या PCU सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये आमच्या युनिव्हर्सिटी 100% आमच्या थ्रू ते कोर्सेस होते. त्या CET जी असते सगळ्या युनिव्हर्सिटीची ती पण दिलेली असते तरी चालतं. CETचे मार्क पण आम्हाला पडतात. 80% कॅप राऊंड त्याच्यात पण 85% CET 50% JEE कोटा असतो. पुन्हा त्या 80% मध्ये 70% होम युनिव्हर्सिटी आणि 30% हा तुमचा आदरण्या युनिव्हर्सिटीसाठी सीट्स अवेलेबल असतात. 3 राऊंड्स असतात. त्यानंतर 300 ऑप्शन्स तुम्ही बघू शकता. इंग्लिश फीस म्हणजे जे कॉलेज अलॉट झालं त्या कॉलेजला 1000 रुपये ऑनलाईन भरायचे गव्हर्नमेंटचे 1000 असतात ना सर. आणि त्यानंतर त्या कॉलेजला जाऊन ट्युशन फी घेऊन तुम्ही ऍडमिशन घेतली तुम्ही फ्रीज केलं तर तुम्ही तुमची ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट होती तुम्ही बाहेर पडा. जर तुम्हाला बेटरमेंटला जायचं असेल तर फ्लोट किंवा बेटरमेंट असा ऑप्शन नसतो तर त्यात तुम्ही जे ऑप्शन मिळालंय तुम्ही 300 भरले त्याच्यामध्ये 12 नंबरचं मिळालं ते तुमचं रिझर्व करायचं आणि जर पुन्हा पुढच्या राऊंडला जायचं असेल तर त्यासाठी फ्लोट करायचं म्हणजे वरच्या माझ्या 11 ऑप्शन मध्ये पुन्हा दुसऱ्या राऊंडला मला चान्स मिळतो. हे सीट रिझर्वेशन प्रोसेस मला सांगितली.
त्यानंतर आमचे इन्स्टिट्यूट पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या अंडर पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, पण युनिव्हर्सिटी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग PCC affiliated to Pune University, Pune University SU Patil Institute of Management and Management Institute, आर्किटेक्चरचं पण आमचं चांगलं पाहिजे, त्यानंतर आर्ट्स कॉमर्सचं आमचं पाहिजे, SU Patil कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, SU Patil पब्लिक स्कूल आमचं नॅशनल ऍक्टिव्हिटी आहे, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आणि आता आमचं पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी देखील सुरू झालं पावसामध्ये. तर साधारण 32,000 प्लेसमेंट, 1000 फॅकल्टी आमच्याकडे, 1000 फॅकल्टी पेटर्न्स, 4 हजार आसपास रिसर्च पेपर आहे, 100 एकर्स मध्ये आमच्या वेगवेगळ्या संस्था आहेत, 4 कॅम्पसेस मध्ये 15,000 विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेत असतात, 1000 प्लस रिक्रुटरच्या आम्ही रेग्युलर टच मध्ये असतो, त्याच्यात इंजिनिअरिंग साठी 350, मॅनेजमेंट साठी आणखी 100, असे 400-500 कंपन्या दरवर्षी रिक्रुटमेंटला येत असतात. त्यानंतर बाकी कंपनीत आमचे मुलं स्पॉन्सर प्रोजेक्ट करत असतात, आमचे फॅकल्टी जाऊन बरेचसे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतात. साधारण 61 लाख हा आमचा हायएस्ट पॅकेज आतापर्यंत आहे. तर आपण जर याच्यातून आमची पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी बघितली तर बेस्ट क्वालिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि टीचिंग लर्निंग आमचं सुरू झालेलं आहे गेल्या वर्षापासून. हे काही याच्यातले कोर्सेस आहेत आमचे फेवरेट, तुम्हाला इतर कोर्सेस विषयी पण सांगतील. तर इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर डेटा सायन्स, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, BSc, BCA, MCA, त्यानंतर मॅनेजमेंट मध्ये BBA, त्यानंतर MBA आहे. स्कूल ऑफ डिझाईन मध्ये देखील आमचे MS आणि 3 डिझाईन मध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत. त्यानंतर स्कूल ऑफ सायन्सेस मध्ये BSc, BCS आहे, स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन, स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स, आणि यावर्षी आमचं लॉ, फार्मसी, इतर कोर्सेस पण तुम्हाला सांगितलं, इतर कोर्सेस पण ऍड झालेले. काय 36 इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी नाव पण US मधल्या 15 युनिव्हर्सिटी आणि इतर युरोप मधल्या मलेशिया वगैरे, जपान, पोर्तुगाल, तुम्ही बघू शकता, बल्गेरिया, UK या सगळ्या टॉपच्या युनिव्हर्सिटी बरोबर आमचे टायप झालेले आहेत. त्यानंतर इंटरनॅशनल इंटर्नशिप्स आमचे विद्यार्थी वेगवेगळे जात असतात, याचा खर्च असतो ते विद्यार्थी करतात, मात्र चांगली संधी आम्ही उपलब्ध करून देतो. नॅशनल युनिव्हर्सिटी सिंगापूर, त्यानंतर सिंगापूर दुसरी जर्मनीची युनिव्हर्सिटी, त्यानंतर पेट्रोनास मलेशियाची युनिव्हर्सिटी, टेक्सास USA, जपान, झेक रिपब्लिक, अशा बऱ्याचशा इन्स्टिट्यूट मध्ये विद्यार्थी आमचे इंटरनॅशनल इंटर्नशिप देखील करत असतात. रिसेंटली आलेले कोर्सेस आमच्या PCC डिग्री मध्ये बीटेक फॉर वर्किंग प्रोफेशनल्स हे आता नवीन सुरू झाले. जर तुमच्या कंपन्यांमध्ये बरेचसे पालन केलं, जर का डिप्लोमा झालेले विद्यार्थी असतील आणि त्यांना पुढचं हायर एज्युकेशन करायचं तर त्यांच्या फ्लेक्सिबिलिटी प्रमाणे सॅटर्डे संडे किंवा इव्हिनिंग आवर्स यामध्ये आम्ही कोर्सेस रन करणार आहोत. आणि बीटेक AICTE बीटेक डिग्री मिळणार आहे, मेकॅनिकल सिव्हिल कम्प्युटर मध्ये आहे, इलेक्ट्रिकल डिप्लोमा एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर बाकीच्या कॉलेजला आमच्या डिग्री आणि BCA इंजिनिअरिंग कॉलेजला डिग्री आणि BCA पण सुरू झाले. डिग्री युनिव्हर्सिटी ऍडमिशन अराउंड CET 80% अराउंड 20% मॅनेजमेंट करा. आमच्या सिनियर कॉलेजमध्ये राजस्थान BCom आणि DA चा कोर्स सुरू झाला आहे. आमचा जो डिप्लोमा आहे पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक, तिथं देखील फॉरेन नॅशनलचा कोटा या वर्षीपासून अवेलेबल आहे. त्यानंतर या काही गोष्टी ऑर्डर करत होता. इंटर्नशिप तुम्ही आठवणी करा, त्यानंतर प्रोजेक्ट नक्की करा. PCET आमचे PCC बॅचलर कॉलेज 4 वेळा ऍक्रेडिटेशन झाले. रावेच्या कॉलेजचं 1 नंबर नॅशनल ऍक्रेडिटेशन आहे. मॅक्झिमम आमचे इन्स्टिट्यूट्स या ISO इन्स्टिट्यूट्स आहेत. त्यानंतर डिसिप्लिन अकॅडमिक्स 50 टॉपर्स, सायन्स पेटर्न 4 रिसर्च पेपर आमच्या रावेच्या कॉलेजने 149 कॉपीराइट एका दिवसात पब्लिश करण्याचा विश्वविक्रम केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी आमचे डेटा सायन्स इंजिनिअरिंग भारतातल्या पहिल्या 50-100 मध्ये आमचं रेटिंग आहे. 50,000 वर अजून पूर्ण काम करत आहे. कोर्सेस ऑफर तुम्हाला मिळू शकतात. PCB आमचं पहिला पॉलिटेक्निक आहे महाराष्ट्राचं जे ऍक्टिव्हिटी झालेलं आहे. SU Patil आर्किटेक्चर बेस्ड कॉलेज इन्फ्रास्ट्रक्चर आणि टीचिंग लर्निंग कोर्सेस आहे. लोकल आमच्याकडे स्किल बेस्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचा अवॉर्ड आहे. SU Patil ज्युनियर कॉलेज इंटिग्रेटेड कोर्स चालवतात, JEE, नाटा वगैरे सगळं लेवल शिकवलं जातं. त्यानंतर SU Patil पब्लिक आमचं नॅशनल ऍक्टिव्हिटी MIT 140 शिकवले आणि एक्सलंट इन्फ्रास्ट्रक्चर व्हरायटी ऑफ कोर्सेस प्लॅटर अवेलेबल असलेलं आपलं PCB युनिव्हर्सिटी आहे.
त्याच्यानंतर जर का आपण प्लेसमेंटच्या हजार फॅकल्टी एससी पास सारखे विद्यार्थी आमच्याकडे आहेत. त्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांना गुगलमध्ये स्कॉलरशिप मिळाली आणि इतर देखील गव्हर्नमेंटच्या. आता सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय प्लेसमेंट, तर काही स्टॅटिस्टिक्स मी दाखवले 2022 मध्ये साधारण 2,500 जॉब ऑफर्स. आमचे मुलं किती होते, 4 कॉलेजनं 1500 मुलं फायनल होते आणि जॉब ऑफर्स किती होते 300. काही विद्यार्थ्यांना डबल ऑफर्स पण होत्या. त्यानंतर ऍव्हरेज टायमिंग बघितलं आपण साधारण 60,00,000. त्याच्यानंतर जॉब ऑफर्स अबोव्ह 7,05,30. त्याच्यानंतर नंबर ऑफ रिक्रुटर्स दरवर्षी वाढत आहे. 450 रिक्रुटर दरवर्षी असतात. 32,000 प्लेसमेंट, 61 हायलिस्ट साठी प्लेसमेंट क्वालिटी प्लेसमेंट याला काय म्हणतात, ते प्रत्येकाला चांगले प्लेसमेंट त्यांना तिथे आयटी प्रॉडक्ट आणि कोर कंपनी केली प्लेसमेंट आहे त्याला कोर प्लेसमेंट. ते आमचं साधारण 60% असतं. 547 स्टुडंट्स कॅटेगरी ऑलरेडी पोहोचले. त्यानंतर दरवर्षाला 1500 विद्यार्थी प्लेस होतात. कॅप्टन ऍक्सेंचर कॉम्प्युटर सगळ्या मास रिक्रुटरने आम्हाला ऍक्सेंट केले. 13 लाख विद्यार्थी आमचे विद्यार्थी प्लेस होतातच, पण बरेचसे ऑफ कॅम्पस आम्ही महाराष्ट्रातले अनप्लेस त्यांच्या कॉलेजमधून अनप्लेस असलेल्या विद्यार्थ्यांनी आम्ही सीएसआर सारखी मदत करत असतो. त्या माध्यमातून 13 लाख विद्यार्थी आमच्याकडे आतापर्यंत येऊन गेले. त्यानंतर इंटरनॅशनल प्लेसमेंट कोणी काय जपान इथं झालेले. त्यानंतर आयटी प्रॉडक्ट कंपन्या गुगल, डेटा एनालिटिक्स कंपन्या, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये टाटा स्टील, इतर कंपन्या देखील काही ऑफ कॅम्पस. तर विद्यार्थी आणि पालक धन्यवाद सर शांतपणे ऐकून गेल्याबद्दल. आणि काही प्रश्न असतील तर आपण ते नंतर घेऊ. पुन्हा एकदा पीसीईटी नूतन आहे पीसीयू परिवारातर्फे त्याप्रमाणे सकाळ परिवारातर्फे मी तुम्हा सर्वांना तुमच्यावर उज्ज्वल करण्यासाठी हार्दिक तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.